निधी कुठल्या पद्धतीने तुम्ही करायला नियोजन काय करायला लागला? एवढा मोठा निधी आहे तर निधी असाच मातीत जिरवायचा आहे का? नमस्कार. सत्य, निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी असलेले तेर हे गाव आणि तेरची संत गोरोबा काकाच्या समाधी मंदिरामुळं प्रति पंढरपूर म्हणून अशी ओळख झालेली आहे. आणि याच मंदिरातील तीर्थक्षेत्र विकास निधीमधून होत असलेले कामं हे चुकीच्या पद्धतीने होत आहेत अशी तक्रार तेर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सरपंच महादेव खटावकर यांनी प्रशासकाकडे केलेली आहे. तर पाहूया काय त्यांची तक्रार आहे ती. अशा नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमची मागणी अशी की श्री संत गोरोबा मंदिरामध्ये जी विकास कामे होते ती वास्तुशास्त्राला धरून व्हावे आणि पारंपरिक जे काकाच्या मंदिरात पूर्वी आहे ती जतन केलं पाहिजे. आज तुम्ही पंढरपूरला बघा, त्या ठिकाणी नामदेव पायरी आहे, त्या ठिकाणी दर्शन घेतलं जातं. तशीच आमच्या इथं गोरोबा श्री संत गोरोबाच्या मंदिरामध्ये बापूजी महाराज निणकर यांची ही आपली इथे बघू शकता ही पायरी आहे. आज ही सभा मंडप जर बघितला तर या ठिकाणी 28 ठिकाणी ह्यांनी वेगळे ही खांब तयार केले आहेत ह्यांनी. मग तुम्ही ह्या पूर्वीचं बघा जुना, ह्याला किती अंतर आहे आणि ह्याला कमी अंतर आहे. दुसरी गोष्ट, ही जी पायरी आहे ही पायरी आज बुजून जाते. मग ही जर पायरी बुजून गेली तर ह्याला जी बापूजी महाराज ज्या पारंपरिकेनुसार हिथं दर्शन घेऊनच मधलं दर्शन घेतलं जातं तर ही थांबणार आहे. मग आमचं असं ज्यावेळेस ही इस्टिमेट किंवा इंजिनियर साहेब आले होते, महाद्वारचा विषय होता, त्यावेळेस आम्ही ह्याचा विषय केला होता की सांगितलं होतं की तुम्ही ह्या ठिकाणी तुम्ही करू नका म्हणून. त्यावेळेस आम्हाला ही प्रशासका समोर सांगितलं होतं इंजिनियर साहेबांनी की ह्या पायरीला धक्का लागणार नाही, ह्या पायरीच्या खाली आमचं याचं अंदाजपत्रक आहे किंवा डिझाईन तयार केले आहे. आज आपण बघू शकतो डिझाईन कुठं आहे. आज पायरी बुजून जाते नाही. ही जर पायरी बुजून गेली तर मला सांगा ह्याचं ही बांधकामाला हितवर आलं पायरी बुजून जाते. मग पायरी बुजून गेल्यानंतर पारंपरिक जे आज गोरोबाच्या मंदिराचं ह्या ठिकाणी दर्शन घेऊन मध्ये जातं ही दर्शन थांबणार आहे ना. आणि दुसरी गोष्ट, ही जे ह्याचं डिझाईन आहे डिझाईन चुकीच्या पद्धतीने केलं आहे. ह्याला 28 ठिकाणी ह्यांनी खांब केले आहेत, तुम्ही बघू शकता. मग आमचं म्हणणं आहे की 28 ठिकाणची गरज नाही ना ह्याला. 10 फुटावर टाकलं. मग ही जर केलं की कीर्तनकार उभारले तर कीर्तनकारला जी भाविक भक्त आहे ती दिसणार नाही. आणि त्या ह्या ठिकाणी जी आहे सभा मंडप जे आता ह्यांनी केलेला आहे शनी व्यवस्थित ह्याची ट्यूब लेवल घेतलेली नाही. ही उंच झालंय. काकाचं बघितलं ते बरोबर नाही. पलीकडचं जी वावरी बांधलेली आहे ती खाली जाते आणि पुन्हा कालेश्वरचं जे आहे पलीकडचं ती खाली राहत आहे. आमचं म्हणणं की ह्या ट्यूब लेवल मध्ये काम झालं पाहिजे आणि ह्या चुकीच्या पद्धतीनं. आणि आम्हाला सांगताना सागवानी सांगितलं, आता काम करताना स्टील मध्ये काम करते आणि ती म्हणते त्याला आम्ही कडनी डिझाईन करणार सागवानचं. ही कितपत योग्य आहे सांग. ह्याच्यासाठी आमचा विरोध आहे. आणि प्रशासनानं जी आम्हाला सांगितलेलं आहे तिथं नकाशा लावायला पाहिजे. आता ह्याने आज 4-5 महिने झाला आम्ही नकाशा लावलेला नाही, डिझाईन लावलेलं नाही. आम्ही प्रशासकाला सांगत होतो की तुम्ही जी ह्या ठिकाणी जी कामं चालू आहे ती त्याच्यावर तुम्ही नियंत्रण ठेवा. आज तुम्ही बघितलं 1 महिन्यापूर्वी काम झालेलं आहे, त्याला 1 दिवस पाणी मारलेलं नाही. त्या महाद्वाराची त्यांनी काम केलं 1 महिना झाला, 1 दिवस त्याला पाणी मारलेलं नाही. आमचं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी जी कामं केली जाते ते गुणवत्ता त्याची व्यवस्थित पाहिजे, त्याला पाणी व्यवस्थित मारलं पाहिजे, त्याला सिमेंट व्यवस्थित. वारंवार तक्रारी करून जर तुम्ही लक्ष देत नसाल मग आम्ही बोलायचं कोणाला? प्रशासक म्हणून तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही त्यांना बोललं पाहिजे. आणि नियमानुसार वास्तुशास्त्रानुसार किंवा पारंपरेनुसार जे काम आहे ती योग्य केलं पाहिजे. ह्याच्यासाठी आज आम्ही ह्यांना निवेदन दिलेलं आहे. 100%. आज तुम्ही बघा 1 महिना त्यात तुम्ही कॉन्क्रीट भरलं पाणीच मारलं नाही आणि ती कबूल केलंय. ज्यांनी काम केलं त्यांनी कबूल केलंय, ट्रस्ट मध्ये जे आहे त्यांनी कबूल केलं की पाणी मारलं नाही. मग 1 महिना जर तुम्ही त्याला काम करून पाणी मारत नसाल मग ते काम कसं होणार? निकृष्टच होणार आहे. कसं होणार आहे सांगा. मी अमोल थोडसरे, शिवसेना विभाग प्रमुख. इथं आम्ही मंदिराचा असं दर्शनासाठी येत होते. त्याच्यानंतर आल्यानंतर आम्हाला असं समजलं किंवा इथं पाणी मारत नाहीत. आणि ही इथं पाहिल्यानंतर ही जी बापूजी महाराजांची पायरी आहे त्याच्या पायरीच्या वरती ही कॉन्क्रीटचं बेड व्हायला लागलंय. ती आम्ही ट्रस्टला त्या व्यवस्थापकांना सांगितलं बाबा ह्याच्यावर लक्ष आहे का नाही. तर इथं असं निदर्शनास आलं की इथं लक्षच नाही. ही वर चढलंय बांधकाम, तिकडच्या बांधकामाच्या वरती झालेलं आहे.
बाहेरचे जे बांधकाम चालू आहे त्या गेटचं, त्याला बांधकाम झाल्यापासून त्याला पाणीच मारलं नाही. ते मुरुम टाकून ती भरून घेतलं, तसंच पाणीच मारलं नाही. बाहेर बी त्या शौचालयाचं तसंच प्रत्येक काम म्हणजे सूचना देऊनही काम बोगसच व्हायला लागलेत ही व्हायलीत. आणि नियंत्रण नाही, इथं व्यवस्थापक म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडली जात नाही. आणि फक्त इथं देणग्या वगैरे वसूल करायचं, भाविक भक्ता कोण यायचं तिथं बुक घेऊन बसायचं आणि गोळा यायचं, महिन्यातून एकदा 1-2 महिन्यातून यायचं, ते पैसा गोळा करून घेऊन जायचं. पण नियोजन काय इथं? इथं जबाबदारी कुणाची आहे? तुम्ही जबाबदारी घेतली तर कामं कशी व्हायला व्हायलेत, व्यवस्थित व्हायलेत का नाही, अंदाजपत्रकाप्रमाणे व्हायलेत का नाही, त्याची देखभाल दुरुस्ती कशी आहे, काय आहे, अंदाजपत्रक इथं लावलेलं आहे का लोकांना समजण्यासाठी, काम कसं आहे, काय आहे का. अंदाजपत्रकामध्ये आम्हाला सांगितलं होतं की बाबा हे सागवानामध्ये काम आहे, तर इथं आता आम्हाला स्टील दिसतंय, स्टील दिसतंय. आणि इथं आता आम्ही निदर्शनाचा पहिला जे आता ही पहिल्या जे पत्र्याचं आहे सभामंडप, दोन्ही बाजूनीच फक्त पोल आहेत. पण आताच जे सभामंडप व्हायला लागलंय, जवळपास 28 पोल आहेत लहान साईज मध्येच. पहिलं मोठं असताना फक्त दोन्हीकडेच आहेत, मध्ये कुठंच नाही. पण ह्या सभामंडपामध्ये 28 पोल आहेत आणि 4 लाईन आहेत त्याच्या. ह्या 4 लाईनीमुळे कसं होणार आहे, महिन्याचं जे कीर्तन असते बसणार, तिकडून कीर्तनकार असतात, तिकडं लोक बसतात. आता ही पोलमुळं अडथळा निर्माण व्हायला. आतल्या ज्या 2 लाईनी आहेत, आतल्या 2 लाईनी आहेत ती नसायला पाहिजेत. तुम्ही दोन्ही साईडने काही मजबूत करायची, किती मजबूत करायची ती करा, पण मधल्या 2 लाईनी असणं चुकीचं आहे. की ती जागेचं नियोजन होत नाही, लोकांना यायला जायला त्रास होणार आहे. तिथं कीर्तन चालू असताना उभं असताना लोकांना बसायला बघायला, कीर्तनकारांना इकडं जी गोरबाकाकांची जे समाधी मंदिर आहे तिकडं ह्यात तोंड करून कीर्तन असते, त्या अडचणी होणार आहे, दिसणारच नाही, सगळं अडचणीचं होणार आहे. मोकळा प्रशस्त सभामंडप होणार नाही. तर पहिला जसं आहे दोन्हीच लाईनला आहे, आता एवढं लोड त्यांनी सहन केलेलं, मग 14 कशासाठी? म्हणजे निधी कुठल्या पद्धतीने तुम्ही करायला, नियोजन काय करायला लागला? एवढा मोठा निधी आहे, तर निधी असाच मातीत जिरवायचा आहे का? किती आहे? 14 लावा, 14ची जवळ 28. मग इथं दोन्हीच लाईनला झालं तर व्यवस्थित होणार आहे, ही आमची मागणी आहे. किंवा ही मधल्या पॉलची आवश्यकता नाही, तर ती डिझाईन चेंज करून त्याच्यामध्ये थोडं सुधारणा करणं गरजेचं आहे. त्याच्यातून खर्च होणारा तो टळणार आहे. त्याच्यातून आणि दुसरं तुम्ही करा, मजबूती करा, तिकडं करा, आणि सागवान आणा, त्या स्टील ऐवजी पूर्ण सागवानचे खांब करा ना, जसं ह्या सभामंडपात सागवानचे खांब आहेत त्याच पद्धतीचे खांब इथं तुम्ही तयार करा. तेवढ्या निधीमध्ये होऊ शकतं. ते स्टीलची गरज नाही. पहिलं करायचीच गरज नव्हती. तुम्हाला स्टील मध्ये करायचं होतं तर या पहिल्याला काही प्रॉब्लेम होता का? मग तुम्हाला दाखवण्यासाठी, लोकांना चांगलं काम दाखवण्यासाठी तुम्ही करायला, तर मग स्टील आता का वापरायला? सागवानीमध्ये सांगितलं असताना 2,84,00,000 निधी आहे, मग या स्टील मध्ये करायचं का? हे असं निधी कशासाठी मागवला, काय करायला, नियोजन काय आहे, नियंत्रण कोणाचं आहे, काम कसं होईल, याला बघणार कोण, याला वाली आहे का नाही कोण? तुम्ही मोठ निधी आणतो, पण निधीचं नियोजनच का होत नसेल तर ह्या निधीला उपयोग काय आणलेल्या? काम गुत्तेदार जगवण्यासाठी जर तुम्ही काम गावात आणणार असेल तर ही चुकीचं आहे, आणि हे आम्हाला त्याचा आम्ही निषेध करतो. आणि शासकाला सांगितलंय, जर ही तुम्ही ह्याच्यावर नियंत्रण ठेवलं नाही तर तुम्ही पावत्या फाडायच्या नाही, म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे. येणार भाविक भक्त येतात, गोरबाकाकाचे असते पायी देणगी देते, त्या देणगीचं नियोजन होत नाही, त्याच्यामुळे हे आम्ही निवेदन दिलेलं आहे.